बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव परिसरात मोकाट जनावरांमुळे शेती पिकाचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी काही शेतकरी आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीसह संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे। महाराष्ट्र ग्रामपंचायत कायद्यानुसार ग्रामपंचायत ही गावातील स्थानिक स्वराज्य संस्था आहे। गावातील स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य, रस्ते, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, सार्वजनिक मालमत्तेची देखभाल तसेच गावातील विविध नागरी समस्यांबाबत समन्वय साधून संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणे ही ग्रामपंचायतीची महत्त्वाची जबाबदारी आहे। मोकाट जनावरांचा प्रश्न निर्माण झाल्यास ग्रामपंचायत संबंधित विभागाशी जसे की पशुसंवर्धन विभाग, महसूल प्रशासन आणि आवश्यकतेनुसार पंचायत समिती किंवा जिल्हा प्रशासनाची समन्वय साधून उपाययोजना करू शकते। काही प्रकरणांमध्ये कोंडवाडा व्यवस्था उपलब्ध असल्यास त्याचाही वापर केला जाऊ शकतो। जर गावातील नागरिकांना कोणतीही सार्वजनिक समस्या असेल तर प्रथम ग्रामसेवक किंवा सरपंच यांच्याकडे लेखी तक्रार द्यावी। त्यावर कारवाई न झाल्यास गट विकास अधिकारी, पंचायत समिती, मुख्य अधिकारी, सीओ, जिल्हा परिषद, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करता येते। आवश्यक असल्यास लोकशाही दिन, मुख्यमंत्री जनसुनावणी किंवा ऑनलाईन तक्रार व्यवस्थेचाही उपयोग करता येतो। आसलगावातील काही शेतकऱ्यांचा दावा आहे की मोकाट जनावरांमुळे त्यांच्या पिकाचे नुकसान होत असून या संदर्भात त्यांनी संबंधितांकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत। तसेच सरपंचाकडून हा माझा विषय नाही असे कथितपणे सांगण्यात आल्याचा आरोपही काही ग्रामस्थांनी केला आहे। मात्र या आरोपाची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही। संबंधित सरपंच किंवा ग्रामपंचायती बाजू मिळाल्यास ती आम्ही तितक्याच प्रामुख्याने प्रसिद्ध करू। शेतकऱ्यांची मागणी आहे की मोकाट जनावरांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करून पिकाचे संरक्षण करण्यात यावे आणि संबंधित विभागांनी समन्वय कायमस्वरूपी तोडगा काढावा। शेवटी एकच प्रश्न आहे, गावातील अशा सार्वजनिक समस्यावर सर्व संबंधित यंत्रणांनी वेळेत आणि प्रभावीपणे काम केले तरच शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येईल। आता या प्रकरणी ग्रामपंचायत आणि प्रशासन कोणती पावले उचलते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी रोशन वासुदेव बुले। आज आमच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनावरे घुसतात। गावातील मोकाट जनावरे घुसून आमचे 1 एकर बगायती पराठी लावली होती, त्यातली कमीत कमी 700 ते 800 झाड हे मोकाट जनावरांनी खाल्ले। मीच नाही तर आसलगावातील संपूर्ण शेतकरी वर्ग हा आज या मोकाट जनावरांमुळे त्रस्त असून एवढेच नाही तर आज या आसमानी संकट, वरून पाणी नाही, पाऊस नाही, काहीच नाही। आज तर आमची शेतकरी वर्गाची अशी व्यवस्था झाली आहे, शेतमालाले भाव नाही आणि त्याच्यामध्ये आज हे जनावर तकलीफ देतात। आज आम्ही सकाळ, संध्याकाळ, दुपार आणि रात्री आम्ही 3-3 वेळेस आम्ही आई, बाबा, मी, माझा भाऊ पूर्ण टाईम हा शेतीमध्ये देतो, तरीही 15-15, 20-20 ढोरं हे शेतामध्ये घुसतात। एवढेच नाही तर वारंवार ग्रामपंचायतीला तक्रार करून ग्रामसेवक म्हणतात मी काय करू। ग्रामसेवक झाले, सरपंच झाले, सरपंचाजवळ गेलो, सरपंच म्हणतात दोंड्या दिले तर काय होते। मी त्याला म्हटलं की बा तुम्ही गावामध्ये दोंडी द्या, ते म्हणतात दोंडी देऊन काय होते, लोक काही त्याचे ढोरण येत नाहीत। मग या जे हे नुकसान होऊन आले, मग याला कारणीभूत कोण आहे वा? विशेषतः जे मेन अधिकार आहेत हे ग्रामपंचायतचे आहेत। यांनी गावामध्ये जे मोकाट जनावरे आहेत यांना गौरक्षणमध्ये घेऊन जायला पाहिजे। कारण आज समजा एवढं जर आमचं नुकसान झालं तर पहिले आम्ही समजा कर्ज काढून शेती करतो, त्यात हमी भाव नाही, मग शेतकऱ्यांना कराय काय? हे तर जर असं नुकसान झालं, 2 वर्षाचं जर पीक जर डुबलं ते आत्महत्या करायचीच पाळी आहे ना शेतकऱ्यावर। तुम्ही ग्रामपंचायतला किती वेळा निवेदन दिले किंवा तोंडी असे सांगितली? मी 5-6 वेळेस ग्रामपंचायतमध्ये गेलो, ग्रामसेवकाला सांगितलं, पांडेवाले सांगितलं, सरपंचाले तर भरपूर वेळेस सांगितलं। सरपंच म्हणतात वा आम्ही दोंडी दिली होती, मग दोंडी देऊन काय होते वा? जर तुम्ही दोंडी दिली तर मग लोक काऊन ऐकत नाहीत तुमचं? तुम्ही तक्रार करा ना पोलीस स्टेशनला, लोकांची त्याच्यावर गुन्हे दाखल करा। आज जर समजा शेतकरी एवढे जर आमचे समजा पराठी खाल्ली तर याला जबाबदार कोण मग?